नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. पैसा पुराणे आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक मोठी घडामोड आज आपल्या खिशावर परिणाम करत आहे. एका बाजूला सोन्याच्या किमतीमध्ये मोठे चढ उतार सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या राजकारणामुळे भारतासमोर नवीन आर्थिक आव्हाने उभी राहत आहेत. वाहन चालकांसाठी E20 पेट्रोल बाबत मोठे स्पष्टीकरण आले आहे, तर शेअर बाजारात देखील गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आजच्या भागात आपण पाहणार आहोत केवळ बातम्या नाहीत, तर त्या घडामोडींचा आपल्या दैनंदिन जीवनावर, गुंतवणुकीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि चर्चेतील बातमीने. जागतिक सराफा बाजारात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी म्हणजेच रशिया आपल्या राष्ट्रीय राखीव साठ्यातील तब्बल 44,000 किलो सोनं विकल्याची माहिती समोर आली आहे. या एका निर्णयाने केवळ सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला नाही, तर जगभरातील गुंतवणूकदार, मध्यवर्ती बँका आणि सराफा बाजाराचे गणित देखील बदलले आहे. भारतासारख्या सोन्याच्या सर्वाधिक मागणी असलेल्या देशात देखील या निर्णयाचे पडसाद स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याचा साठा असलेल्या एका देशापैकी एक. गेल्या अनेक वर्षापासून रशियाने सातत्याने आपल्या सोन्याच्या राखीव साठ्यात मोठी वाढ केली. विशेषतः युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर रशियाने डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा हा वाढवला होता. त्यामुळे आता त्याच देशाने मोठ्या प्रमाणात सोनं विकण्याचा निर्णय घेतल्याने आर्थिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक बँकांवर निर्बंध आले आहेत, परकीय गुंतवणूक घटली आहे आणि डॉलर व्यवहारावरील मर्यादा देखील समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारला अधिक तरल निधीची गरज भासत असते. सोने विकून रोख निधी उभारणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचं विश्लेषक सांगतात. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात सोन्याचा पुरवठा वाढल्याने किमतीवर दबाव निर्माण झाला. पुरवठा वाढला आणि मागणी त्याच वेगाने वाढली की दर घसरणे ही स्वाभाविक आर्थिक प्रक्रिया असते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. या घडामोडींचा भारतावर देखील तत्काळ परिणाम पाहायला मिळाला. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि इतर प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती या कमी झाल्या होत्या. लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी समोर आली होती. अनेक जण सोन्याची खरेदी पुढे ढकलत होते, मात्र दर कमी झाल्यानंतर पुन्हा बाजारात ग्राहकांची पावले वळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती तितकी सोपी नाही, कारण सोन्याच्या किमती केवळ एका घटकांवर अवलंबून नसतात. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत काय निर्णय घेते, डॉलर निर्देशांक कसा राहतो, जागतिक महागाई किती वाढते आणि कमी होते, चीन आणि भारतातील मागणी किती राहते, मध्यवर्ती बँका किती सोने खरेदी करतात आणि भूराजकीय तणाव किती वाढतो, यावर सोन्याचे भवितव्य अवलंबून असते. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले होते, कारण आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. पण रशियाने आपल्या सोन्याच्या विक्री केल्यामुळे बाजारात वेगळाच संदेश मिळाला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यास सुरुवात केली आणि यामुळे किमतीमध्ये आणखी दबाव हा निर्माण झाला. भारतीय गुंतवणूकदारांसाठी यामध्ये एक महत्त्वाचा संदेश आहे. अल्पकालीन चढ उतार पाहून घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. गोल्ड ETF, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड, डिजिटल गोल्ड किंवा प्रत्यक्ष दागिने अशा विविध पर्यायामधून दीर्घकालीन नियोजन करता येऊ शकतात. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणात सोन्याचा समावेश असणं हे आजही योग्य मानलं जातं. आता या घडामोडीशी संबंधित आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलते संकेत, डॉलरमधील चढ उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा वाढलेला कल यामुळे देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी ही परतली आहे. मंगळवार 21 जुलै रोजी सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवली असून ग्राहकांना अधिक पैसे सोन्यासाठी मोजावे लागत आहे. आजच्या ताज्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी 480 रुपयांनी वाढून 1,46,135 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर देखील 440 रुपयाने वाढून 1,33,960 रुपयांवर गेला आहे. चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या किमतीमधील या नव्या तेजीमागे अनेक जागतिक कारणे काम करत आहेत. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत अद्याप स्पष्ट संकेत देत नाही आहेत. त्याचवेळी पश्चिम आशियातील तणाव, डॉलरमधील निर्देशांकातील चढ उतार आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती यामुळे सोन्याला पुन्हा आधार हा मिळू शकतो. परिणामी काही दिवसांपूर्वी घसरलेले दर आता पुन्हा एकदा वरच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. एकीकडे सोन्याच्या बाजारात चर्चा असताना दुसरीकडे जगभरातील ऊर्जा बाजारात देखील मोठी हालचाल सुरू आहे.
अमेरिका रशियावर दबाव वाढवत असताना भारताने मात्र आपल्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला. हा इशारा असताना देखील भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर कायम ठेवली आहे. ही केवळ व्यापारी बातमी नसून भारताच्या परराष्ट्र धोरण, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्वायत्ततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले. अनेक देशांनी रशियन तेलाची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे बंद केली. मात्र भारताने वेगळी भूमिका घेतली. भारताने स्पष्ट केलं की देशातील 140 कोटी नागरिकांची ऊर्जा गरज, उद्योगाची मागणी आणि आर्थिक स्थैर्य लक्षात घेता स्वस्त दरात उपलब्ध होणारे रशियन कच्चे तेल खरेदी करणे हे भारताच्या राष्ट्रीय हिताचे आहे. याच निर्णयाचा सर्वात मोठा फायदा भारतालाच झाला. रशियन तेलावर मिळालेल्या सवलतीमुळे भारताच्या आयात बिलामध्ये मोठी बचत ही झाली. पेट्रोलियम कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या दरात खर्च कमी झाला. तसेच जागतिक बाजारात देखील तेलाच्या किमती वाढत असताना देशांतर्गत इंधन दरावरील दबाव हा काही प्रमाणात कमी ठेवण्यास मदत झाली. सध्या भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत रशियाचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या पारंपरिक पुरवठादारांचा क्रम लागतो. काही वर्षापूर्वी भारतासाठी रशिया हा प्रमुख पुरवठादार नव्हता. मात्र युद्धानंतर जागतिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारताने परिस्थितीनुसार आपले धोरण बदलत स्वस्त पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. मात्र आता अमेरिकेकडून नव्या टॅरिफचा इशारा दिला जात आहे. जर रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर अतिरिक्त शुल्क लावण्यात आले तर भारत अमेरिका व्यापारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही परिस्थिती भारतासाठी आर्थिक आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळीवर महत्वाची ठरते. तथापि भारताची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही बाह्य दबावापेक्षा देशाची ऊर्जा सुरक्षा सरकारसाठी महत्वाची आहे. स्वस्त, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कच्च्या तेलाचा पुरवठा सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सरकारने दिले आहे. ऊर्जा तज्ञांच्या मते देखील जोपर्यंत रशियन तेल स्पर्धात्मक दरात उपलब्ध आहे तोपर्यंत भारत त्याची आयात सुरू ठेवण्याची शक्यता कायम आहे. ऊर्जा क्षेत्राशी संबंधितच सामान्य वाहन चालकांसाठी महत्वाच्या असलेल्या दुसऱ्या बातमीकडे वळूया. देशभरात E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आणि विविध माध्यमातून E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते, इंजिन लवकर खराब होते, जुन्या वाहनांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, अशा अनेक चर्चा या रंगात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या म्हणण्यानुसार E20 पेट्रोलमुळे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचे मिश्रण असते. यामुळे इथेनॉल हा ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनापासून तयार होणारा जैव इंधनाचा प्रकार आहे. त्यामुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने E20 हे धोरण स्वीकारले आहे. हा निर्णय केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने नाही तर ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने देखील महत्वाचे पाऊल मानले जाते. सरकारने स्पष्ट केलं आहे की इथेनॉलचे ऊर्जा मूल्य हे पेट्रोलपेक्षा किंचित कमी असल्यामुळे काही वाहनांमध्ये 3 ते 5% मायलेज कमी होऊ शकतो. मात्र ही घट प्रत्येक वाहनात सारखी असेल असे नाही. वाहनांची रचना, इंजिनची क्षमता, देखभाल, टायरचा दबाव आणि वाहतुकीची परिस्थिती, ड्रायव्हिंगची पद्धती आणि रस्त्यांचा दर्जा यामुळे अनेक घटक हे मायलेजवर परिणाम करतात. त्यामुळे केवळ E20 पेट्रोलमुळेच मायलेज कमी होतो असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं. जुन्या वाहनांच्या इंजिनबाबत व्यक्त होणाऱ्या चिंतेवर देखील सरकारने भूमिका मांडली. विविध तांत्रिक संस्थांच्या अभ्यासानुसार आणि देशभरातील वाहनांच्या वापरावरून या अनुभवातून E20 पेट्रोलमुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन निकामी झाल्याचे किंवा वाहनांचे गंभीर नुकसान झाल्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचे सरकारने नमूद केले. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता वाहन उत्पादकांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याचे आव्हान आता करण्यात येत आहे. आता वळूया आजच्या शेवटच्या आणि गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक आर्थिक घडामोडी आणि कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सावध भूमिका पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम घेण्यापेक्षा परिस्थितीचा अंदाज घेण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ घसरण ही नोंदवली गेली. बँकिंग क्षेत्रात देखील काही मोठ्या समभागावर विक्रीचा दबाव हा दिसून आला. विशेषतः HDFC बँकेच्या समभागांमधील कमजोरीमुळे बाजारावर परिणाम हा झाला. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट सारख्या कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल जाहीर केल्याने त्या समभागामध्ये खरेदी ही वाढली आहे. त्यामुळे व्यापक बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी हे करत आहेत. शेअर बाजारावर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे
ब्रेंट क्रूडची किंमत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल $90 आसपास असल्यामुळे महागाई वाढण्याची भीती ही कायम आहे. तेल महागले तर वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतीवर होतो. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या अत्यंत सावध भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. आजच्या संपूर्ण बिझनेस बुलेटिन मध्ये एकत्रित पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. जगातील प्रत्येक आर्थिक घटना आता भारताशी थेट जोडली गेली आहे. रशियाने सोनं विकलं तर त्याचा परिणाम मुंबईतील सराफा बाजारावर होतो. अमेरिकेने टॅरिफचा इशारा दिला तर त्याचा परिणाम भारताच्या ऊर्जा धोरणावर होतो. E20 पेट्रोल सारखे निर्णय सामान्य वाहन चालकांच्या खिशाशी संबंधित ठरतात. तर जागतिक बाजारातील चढ उतार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकतात. आजच्या पैसा पुराणमध्ये इतकेच. हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह, तथ्याधारित आणि सखोल बिझनेस विश्लेषणासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, अर्थविश्वातील आणखी महत्त्वाच्या घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.